तुमच्या सर्वांची इच्छा होती की जेव्हा मी पाववडा बनवलेला तेव्हा ती चटणी कोणती होती त्याची रेसिपी बनव. आज तीच रेसिपी घेऊन आलो आहे आणि ही रेसिपी इतकी इझी आणि इतकी टेस्टी आहे ना. खरंच मित्रांनो, आपल्याला एका पॅनमध्ये ना शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, कच्चे शेंगदाणे त्यांना भाजून घेऊन त्यांच्या साळा काढायचे आणि आपल्याला त्याच्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. ते पुढे कसं दाखवतो. इथे मी चुरा तयार करतो आहे. चुरा अदरवाईज आपण भजी करताना वडा करताना होतोच, पण मी ते स्पेशली बनवतो आहे चटणीसाठी, कारण की मी तुमच्यासाठी दाखवतो आहे. त्यासाठी बेसन घेतलं आहे, थोडं चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून मी अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलं आहे. तेल गरम केलं आहे. तेलामध्ये आपल्याला आता थोडं थोडं ड्रॉप करून आपल्याला हा चुरा करून घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही वडे करताना एक्स्ट्रा चुरा बनतोच आणि त्याचीच चटणी बनवली जाते खास करून, पण इथं मी स्पेशली तुमच्यासाठी बनवतो आहे. आणि हा चुरा थोडा एक्स्ट्रा बनवा, मी पुढे जाऊन सांगणार आहे, कारण का हा चुरा तुम्हाला कसा फायदेशीर ठरणार आहे आणि कसा मजेदार लागणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा ॲड करायचा आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरा ॲड केल्यानंतर आपल्याला थोडीशी मिरची, थोडंसं याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदाणे ॲड करायचे आहेत. थोडंसं मीठ, काश्मीरी मिरची पावडर आणि पाणी ॲड करून आपल्याला याचं पूर्ण एक चटणी बनवून घ्यायची आहे. आता ही चटणी ना इतकी मजेदार आणि इतकी टेस्टी बनते, लिटरली तुम्ही एकदा ट्राय करा. वडापाव पावासोबत खाऊन बघा आणि मग तुम्ही मला येऊन सांगा की काय झालेली मजा. आणि या चटणीमध्ये ना तुम्ही एक्स्ट्रा जो चुरा असेल ना तो टाका आणि जस्ट चमच्याने एक बाईट घ्या. तुम्ही समजून जाल या चटणीची मजा काय लागते. विसरून जाल तुम्ही वडापाव खायला पण.